नमस्कार मित्रांनो. तर 17 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की जानू विश्वा यांच्या लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम असतो. जानू आज जाऊन रडत बसलेली असते. विश्वा विचारतो, जानू काय झाले? जानू म्हणते, विश्वा तुझ्या आधी माझी ती मैत्रीण होती आणि मी ठरवलं आता जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी मेहंदी लावून घेणार नाही. माझ्या मेहंदीला ती आलीच पाहिजे. विश्वा जानूला समजवायचा प्रयत्न करतो, पण जानू काही ऐकत नसते. तर इथे भावना आपल्या रूममध्ये येते आणि ती सहज पेपर बघते. न्यूजपेपरमध्ये पहिल्याच पानावर लक्ष्मीला अवॉर्ड घेतानाचा फोटो आलेला असतो. लक्ष्मीला सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकाचा अवॉर्ड मिळालेला असतो. भावना म्हणते, स्वतःच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून ही ट्रॉफ्या घेते? नाही, आत्तापर्यंत माझा राग जरा कमी झाला होता, पण आता नाही. आता तर उलट राग वाढलाय. आता तर मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. भावना तो पेपर फाडते आणि फेकून देते. आता भावना लक्ष्मी यांच्यात जो दुरावा आलाय तो सिद्धू कसा कमी करतोय, सिद्धू त्यासाठी कसे प्रयत्न करतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की आनंदी 7 वर्षानंतर लक्ष्मीच्या घरी येते. आनंदी घरात पाय ठेवते आणि तिला समोर लक्ष्मी दिसते. आनंदीला वाटतं की आत्ता लक्ष्मीला मिठी मारावी आणि तिला आपली खरी ओळख द्यावी, पण आनंदी गप्प असते. लक्ष्मी आनंदीला बघते आणि तिला लहानग्या आनंदीची आठवण येते. लक्ष्मी पुढे होते आणि विचारते, तू कोण आणि इथे काय करतेस? आनंदी म्हणते, माझं नाव आनंदी. लक्ष्मी खूप खुश येते. आनंदी म्हणते, मी इव्हेंट मॅनेजमेंटकडून आले. संतोष दळवींनी फोन केला होता. जान्हवी दळवी यांचं लग्न आहे ना, ते सगळं आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत. लक्ष्मीला कळतं की ही आपली आनंदी नाही आहे. लक्ष्मी जरा उदास होऊन जाते. लक्ष्मी आनंदीला आतमध्ये बोलवते आणि ती सारखी घड्याळ बघत असते. आनंदी विचारते, काय झाले, तुम्हाला जायचं आहे का बाहेर? लक्ष्मी म्हणते, हो, माझा मित्र येणार आहे ना, त्याला भेटायला जायचे. पण ठीक आहे, मी तुमच्याशी बोलू शकते. लक्ष्मी आनंदीशी बोलायला तिथेच बसते. आनंदी लक्ष्मीला प्रेझेंटेशन देते. लक्ष्मीला ते प्रेझेंटेशन आवडतं. लक्ष्मी म्हणते, आनंदी तुला भेटून असं वाटतंय की मी माझ्या आनंदीलाच भेटले. असं वाटतंय की पटकन तुला मिठी मारावी. आनंदीला पण चांगलं वाटत असतं. लक्ष्मी आनंदीसाठी शिरा बनवून आणते. आनंदी आवडीने तो शिरा खाते आणि तिला दुसरी मीटिंग असते त्यासाठी ती निघणार असते. पण जाता जाता आनंदी मागे वळते आणि लक्ष्मीच्या पाया पडते. लक्ष्मी तिला आशीर्वाद देते. आनंदी आपल्या आजीला कडकडून मिठी मारते. दोघींनाही छान वाटतं. आनंदी आपल्या पुढच्या कामासाठी निघून जाते. तर लक्ष्मी सिद्धूला भेटण्यासाठी निघते. येथे हरी सिंचनाला म्हणतो, सिंचना 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज तुझा भाऊ सिद्धू परत येणार आहे. तुला नाही जायचं का त्याला भेटायला? सिंचना म्हणते, नाही हरी, 7 वर्षापूर्वी भावनाताईने आपल्यासोबतचे सगळे संबंध तोडले होते. तेव्हाच मी ठरवलं होतं मी आता या कुटुंबासोबत राहील. तेव्हापासून मी गाडे पाटलांशी संबंध पूर्णपणे तोडून टाकले. त्यांचं तोंडसुद्धा बघितलं नाही. मग आता मी हे करणार नाही. आता मी जाणारसुद्धा नाही आणि तो विषयसुद्धा नको. सिंचना आपल्या कामासाठी निघून जाते. तर इथे जेलबाहेर भावना सिद्धूची वाट बघत असते. तेवढ्यात तिथे जानू विश्वा लक्ष्मीसोबत येतात. लक्ष्मी भावनाकडे टक लावून बघत राहते. 7 वर्षानंतर आपल्याला भावना दिसली म्हणून तिला खूप छान वाटतं. लक्ष्मीला वाटतं की आत्ता धावत जावं आणि भावनाला मिठी मारावी, पण भावनाचा राग काही गेला नाही हे तिला माहिती असतं. लक्ष्मी लांबूनच भावनाकडे बघत राहते. जानू भावनाला आवाज देते. भावना मागे वळते आणि तिला लक्ष्मी दिसते. तशी भावना खूप भडकते. भावना म्हणते, जानू या बाईंना इथे का घेऊन आली आहेस तू? मला या बाईंना भेटायचं नाही आहे. ज्या बाईमुळे माझे सिद्धिराज 7 वर्ष जेलमध्ये आहेत आणि या बाईमुळे आम्ही खूप वनवास भोगलाय. त्या बाईने इथे येण्याचं कारण तरी काय? अच्छा, आत्ता कळते. म्हणजे माझ्या डोळ्यात किती दुःख आहे, मी कशी आहे हे बघण्यासाठी ही आली ना. हे सगळं बघून हिला असुरी आनंद मिळत असेल ना. जानू म्हणते, ताई अगं जिजू आमचा कोणीच नाही आहे का? भावना म्हणते, त्या बाईंना विचार ना मग.
जर कुणी असले असते ना ते तुमचे, तर 7 वर्षापूर्वी साक्ष दिली नसती. त्यांनी गुन्हा केला नव्हता, तो त्यांच्यावरती थोपला. इतक्या वर्षांनी ते आता परत येत आहेत आणि या बाईला आमचं सुख बघवलं जात नाही आहे. 7 वर्ष आम्ही कसे काढले ते आम्हाला माहिती आहे. सिद्धिराजची आई, त्यांच्या मुली, मी, आम्ही एक एक क्षण तडपत होतो. एक एक मिनिट, एक एक सेकंद आम्ही कसं घालवला आहे ना, ते आम्हाला माहिती आहे. पण या बाईला त्या सगळ्या मिनिटांचा हिशोब चुकवावाच लागेल. भावनाच्या मनात आपल्याबद्दल एवढा राग आहे हे बघून लक्ष्मीला वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. लक्ष्मीला भावनाबद्दल काय वाटतं आणि लक्ष्मीचा जीव भावनासाठी किती तुटतोय हे सगळं जानू सांगणार असते. पण विश्वा तिला थांबवतो. विश्वा भावनाला समजून घ्यायला सांगतो. जानू, विश्वा भावनाला सॉरी म्हणून तिथून निघून जातात. तर इथे सिद्धू जेलमध्ये असतो. जेलमधल्या कैद्यांसोबत त्याची चांगली मैत्री झालेली असते. सिद्धू जेल बाहेर पडणार म्हटल्यावर सगळे आपापले जे काही प्रॉब्लेम आहेत ते सिद्धूला सांगतात. सिद्धू सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, म्हणजे कोणाच्या आईचं ऑपरेशन आहे ते करणार, मुलांची शिक्षणं करणार, या सगळ्याचं वचन देतो आणि त्याची सुटका होते. सिद्धू तिथून बाहेर येतो. तर इथे लक्ष्मीच्या घरी जानूच्या मेहंदीचा कार्यक्रम होणार असतो आणि त्यासाठी जानूचे तिन्ही भाऊ तिला सरप्राईज देण्यासाठी घर सजवत असतात. संतोष खूप चांगुलपणा दाखवत असतो, जेणेकरून आत्ता चांगलं वागलं तर पुढे जाऊन लक्ष्मी जेव्हा वाटे हिस्से करेल त्यावेळेस आपल्याला सुद्धा वाटा मिळेल. संतोष आपला फायदा बघत असतो आणि फायद्यापोटीच घरातली सगळी कामं आवडीने करत असतो. तर इथे सिद्धू जेल बाहेर येतो. भावना त्याची वाटच बघत असते. जसा सिद्धू तिथे येतो तशी भावना त्याला मिठी मारते. दोघेही रडत असतात. भावना म्हणते, सिद्धिराज घरी चला, सगळे तुमची वाट बघतायत. आपल्या मुली, तुमच्या आई, मी. ते दोघं निघणार असतात. तेवढ्यात भावना त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, सिद्धिराज 7 वर्षात बरंच काही बदललं आहे. मी आपल्या मुलींना तुम्ही परदेशात कामासाठी गेलायत, 7 वर्ष तुम्ही तिथेच होतात हे सांगितलं आणि आज तुम्ही परदेशातून येत आहेत हे सुद्धा सांगितलं. कसं आहे ना सिद्धिराज, मला हे सगळं लपवण्यात वाचून पर्याय नव्हता. खरं तर तुम्ही काहीच गुन्हा केला नाही आहे, तुम्ही निर्दोष आहात. ही गोष्ट तुम्हाला आणि मला माहिती आहे. पण मुलींच्या नजरेत त्यांचा बाबा हिरो असायला हवा आणि त्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. मुलींच्या मनात गैरसमज निर्माण नको व्हायला म्हणून मला हे सगळं खोटावं सांगावं लागलं. सिद्धू म्हणतो, भावना तू जे काही केलं असशील ना ते योग्यच केलं असशील. सिद्धू भावनाकडे टक लावून बघत राहतो. भावना विचारते, असं का बघताय? सिद्धू म्हणतो, भावना मी जेव्हा गेलो होतो ना त्यावेळेस माझी भावना प्रेमळ आणि हळवी होती, पण आता कणखर झाली आहेस, खमकी झाली आहेस तू. भावना म्हणते, परिस्थितीमुळे व्हावं लागलं, चला आपण जाऊ. सिद्धू भावना घरी जातात. तर इथे जानू लक्ष्मीच्या घरी येते आणि ती डेकोरेशन बघते. तिला भावनाची सुद्धा खूप आठवण येते, तिच्या बाबांची आठवण येते आणि जानू बाबांच्या जाण्याला स्वतःलाच दोष देते. लक्ष्मी म्हणते, इथे भावना असायला हवी होती, म्हणजे अजून आनंद वाढला असता. जानू म्हणते, आई आता जिजू आलेत ना ते नक्कीच आपल्या सगळ्या कुटुंबाला एकत्र आणतील आणि ते लग्नाला सुद्धा येतील, माझी पूर्ण खात्री आहे. लक्ष्मीला पण हे ऐकून बरं वाटतं. तर इथे सिद्धू घरी येतो. सिद्धूचे मित्र ढोल ताशांनी सिद्धूचं स्वागत करतात. भावना तिथे येते आणि सिद्धूला म्हणते, सिद्धिराज 7 वर्षांनंतर तुम्ही परदेशातून येत आहे, त्यामुळे जरा गेटअप. सिद्धू मित्रांनी आणलेलं ब्रेसलेट, घड्याळ, शूज आणि जॅकेट घालतो. भावना, रमा आणि रेणुका हे तिघेही धावत बाहेर येतात. भावना सिद्धूचं औक्षण करते. रमा सिद्धूला बघून घाबरत असते. रेणुका औक्षण करणार तेवढ्यात तिथे शैला येते आणि शैला ते औक्षणाचं ताट ओढून घेते. शैला म्हणते, मी या घरची मोठी आहे आणि ओवाळण्याचा मान हा माझाच. सिद्धूला प्रश्न पडतो की ही बाई आहे तरी कोण. सगळे शैलाकडे बघत राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.